नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की बाळाला पाणी केव्हा पाजायचं। तर बाळाला पाणी 6 महिन्याच्या पुढे पाजायचं। कारण की कोणी म्हणतंय की उन्हाळा आहे, बाळाचे ओठ कोरडे पडले तर बाळाला आपण 2-3 थेंब पाणी पाजू। बाळ 2 महिन्याचं असतं, 3 महिन्याचं असतं, तर त्याला त्याची काहीही गरज नसते। कारण की त्याला लागणारं दूध, पाणी, त्याची भूक पूर्ण करून निघण्यासाठी त्याच्या आईच्या दुधामध्ये सर्व घटक असतात। बघा, आईचं दूध सुरुवातीला बाळाला फीडिंग करायला घेतलं, पाजायला घेतलं की सुरुवातीला एकदम पातळ दूध असतं। तर पातळ दूध म्हणजेच त्याच्यात पाणी जास्त असतं, तर एकदम पारदर्शकता असते बघा तिच्या दुधामध्ये। तर ते पाणी मिक्स दूध जे आईचं दूध असतं ते बाळाची आधी तहान भागवतं आणि मग नंतर पिता पिता बाळाला घट्ट दूध मिळतं, तेव्हा ते त्याचं भूक भागवतं। कारण की पाणी आणि अन्न हे सर्व आईच्या दुधातून त्याला मिळत असतं। त्याच्यामुळे 6 महिन्यापर्यंत बाळाला पाण्याची गरज येत नाही। तर 6 महिन्याच्या पुढे बाळाला नक्की उकळवलेलं पाणी पाजावं, कारण की तेव्हा त्याला थोडी पाण्याची गरज असते। पाणी पिण्यासोबत खाता येतं बरं का। खाणं म्हणजे काय, तर टरबूज, द्राक्ष, डाळिंब असे ज्युसी फ्रूट आहेत ना, तर त्याच्यातलं पाणी बाळाला मिळतं। तर असे फ्रूट पण आपण हळूहळू त्याला 7-8 महिन्याचं झालं की खाऊ घालू शकतो। तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।